एका लहानशा गावात भैरू नावाचा एक दूधवाला राहत होता. त्याच्याकडे 4 गायी होत्या. त्या गायी त्याला भरपूर दूध देत आणि त्या दुधावरच त्याचं घर चालत होतं. भैरू बाहेरून पाहता खूप मेहनती माणूस वाटायचा. रोज पहाटे उठायचा, गायी चारायचा, दूध काढायचा आणि गावात दूध विकायला जायचा. पण भैरूच्या मनात एक मोठा दोष होता, लोभ. तो नेहमी विचार करायचा, मी इतकी मेहनत करतोय पण पैसे कमीच मिळत आहेत. थोडं जास्त कमवायला काय हरकत आहे. सुरुवातीला भैरू प्रामाणिक होता, पण एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, अरे भैरू, दुधात थोडं पाणी मिसळलंस तर कुणाला कळणार नाही, पैसे पण जास्त मिळतील. भैरू आधी घाबरला, हे बरोबर नाही आहे. पण लगेच त्याच्या मनात दुसरा विचार आला, फक्त थोडंच पाणी घालीन, कुणाचं काही बिघडणार नाही. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा दुधात पाणी मिसळलं. सुरुवातीला थोडंच पाणी, मग दुसऱ्या दिवशी थोडं जास्त आणि काही दिवसातच भैरूलाही सवय लागली. तो मनात म्हणायचा, लोक मूर्ख आहेत, त्यांना काही कळत नाही. पैसे वाढले. भैरूने नवीन कपडे घेतले, मोबाईल घेतला, घरात थोडं ऐश्वर्य आलं, पण त्याचं मन मात्र शांत नव्हतं. लोभात भैरूने आणखी एक चुकीचा निर्णय घेतला. तो गायींना चांगला चारा देण्याऐवजी स्वस्त आणि निकृष्ट चारा आणू लागला. गायी तर जनावर आहेत, जास्त खाल्लं तरी काय फरक पडतो, असं तो म्हणायचा. हळूहळू गायींचं दूध कमी होऊ लागलं. एक गाय आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं, तू योग्य काळजी घेत नाही आहेस, गायी आजारी पडतील. पण भैरू ऐकेना. गावातल्या लोकांना दुधाची चव बदललेली जाणवू लागली. लहान मुलांना दूध पिल्यावर पोट दुखू लागलं. काहींनी तक्रार केली. एके दिवशी गावात पंचायतीची सभा झाली. सरपंच म्हणाले, आपल्या गावात कुणीतरी दुधात पाणी मिसळत आहे. भैरूचा चेहरा फिका पडला, पण तो शांत राहिला. एक दिवस सरपंचांनी अचानक सर्व दूधवाल्यांची दुधाची तपासणी केली. भैरूचं दूध तपासलं गेलं आणि सत्य समोर आलं. दुधात खूप पाणी होतं. सगळ्या गावासमोर भैरूची मान खाली गेली. लोक म्हणू लागले, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला होता. पंचायतीने ठरवलं, भैरूला काही दिवस दूध विकण्यास बंदी. त्याचं उत्पन्न बंद झालं. गायी आजारी. लोकांचा विश्वास तुटला. त्या रात्री भैरू रडत बसला, मी थोड्या पैशासाठी सगळं गमावलं. भैरूने ठरवलं, आता बदलायचं. त्याने लोकांची माफी मागितली. गायीची नीट काळजी घ्यायला सुरुवात केली. शुद्ध दूध विकायला लागला. सुरुवातीला कोणी दूध घेत नव्हतं, पण हळूहळू लोकांनी त्याच्या बदलावर विश्वास ठेवला. आज भैरू श्रीमंत नाही आहे, पण प्रामाणिक आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. लोभ माणसाला अंध करतो. थोड्या फायद्यासाठी चुकीचा मार्ग निवडला तर मोठं नुकसान होतं. पैशापेक्षा प्रामाणिकपणा आणि विश्वास जास्त मौल्यवान असतो.